बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील एक संशयित असणाऱ्या निदा खानवर TCSने अखेर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे। कंपनीने गत 9 एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली, पण आज ही बाब समोर आली आहे। दरम्यान आजच निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे। TCSने गत 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या एका अधिकृत पत्राद्वारे निदा खानला निलंबित केलं आहे। आज तकच्या वृत्तानुसार कंपनीने म्हटलं आहे की निदा खानशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे। त्या सध्या न्यायालयीन किंवा पोलीस कोठडीत आहेत। या परिस्थितीमुळे ते आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ आहेत। याच आधारावर त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे। निलंबन आदेशात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की निदा खान या 27 डिसेंबर 2021 पासून कंपनीशी संलग्न होत्या। त्या प्रोसेस असोसिएट या पदावरती कार्यरत होत्या। कंपनीने त्यांचा नेटवर्क ॲक्सेसही तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे। या व्यतिरिक्त सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या सर्व मालमत्ता परत करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत। तसेच त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहण्यास अथवा घरून काम करण्यास मनाई करण्यात आली आहे। कंपनीने आपल्या आदेशात असंही नमूद केलं आहे की निदा खान हिने या प्रकरणी कोणत्याही कर्मचाऱ्याशी चर्चा करू नये, यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी। त्यांनी या निर्देशाचं पालन करण्यास कसूर केली तर त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते। हा आदेश कंपनीचे HR हेड शेखर कांबळे यांनी जारी केला आहे। त्यांच्याकडे पुणे, नाशिक आणि गोवा या विभागांची जबाबदारी आहे। काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे। सत्ताधारी भाजपच्या कथनी आणि करणीत फरक आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला 5 महिला नेत्या हजर होत्या, पण त्यापैकी एकाही महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला। त्यांनी या विधेयकाची भ्रूण हत्या केली। त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एक प्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले। त्यांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दात जोरदार पलटवार केला। विजय वडेट्टीवार म्हणाले की भाजपची कथनी आणि करणी, भाजपचा महिलांबाबत कळवळा किती दिखाऊ स्वरूपाचा आहे हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले। मंचावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, विधान परिषदेच्या महिला उपसभापती, राज्यसभेच्या महिला खासदार, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उपस्थित असताना बोललं कोण? केवळ देवेंद्र फडणवीस। मंचावर असलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी नाही, केवळ दिखाऊ उपस्थिती। केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व आहे केवळ 10%। राज्याचे मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व आहे केवळ 10%। भारतीय जनता पक्षाची महिला सबलीकरणाची भावना खरोखर शुद्ध असेल तर तातडीने मंत्रिमंडळात फेरबदल करून महिलांना 33% आरक्षण द्यावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी या प्रकरणी भाजपाला दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे। त्यांनी या विधेयकाची भ्रूण हत्या केली। त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एक प्रकारे तांडवच केलं, असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 17 एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा होती। एक निर्णायक क्षण ठरेल असंही वाटलं होतं, कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं। सर्व लोक त्याला मदत करतील असा विश्वासही होता, पण दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मते मिळवू दिली नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूण हत्या विरोधकांनी केली। त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं।
मुख्यमंत्री म्हणाले, मला अतिशय दुःख आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जन्मशताब्दी सुरू असताना विरोधकांनी त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं. त्यात भाषणापुरते महात्मा फुलेंचं नाव घेणारे हे पक्ष पूर्णतः उघडे पडले. सभागृहात 3 विधेयके मांडण्यात आली होती. 134वे घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश विधेयक यांचा त्यामध्ये समावेश होता. आपल्याला कल्पना असेल की 1976 मध्ये देशात डिलिमिनेशन झालं, तेव्हा घटनादुरुस्ती करून आपण निर्णय घेतला की 1971 ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिनेशन होणार नाही. गुजरातमधील सुरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागला असून त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मिडल ईस्टमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या LPG संकटाचा फटका भारतातील अनेक भागांना बसत असून सुरतमध्ये त्याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. उद्योगधंदे बंद पडत असून मजुरांना रोजगार गमवावा लागत आहे, असे त्यांनी नमूद केले. सुरतमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईमुळे स्ट्रीट फूड विक्रेते, छोटे हॉटेल्स आणि धाबे बंद पडले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी मोठ्या संख्येने कामगारांना आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर दिसून आला. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळण्यासाठी हजारो मजूर आणि प्रवासी स्टेशनवर जमा झाले होते. या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेने परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 2023 मध्ये हे बिल मंजूर झालं आणि आता आपण 2026 मध्ये आहोत. 2.5-3 वर्षे उलटूनही महिलांना अद्याप 33% आरक्षण का मिळालं नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की महिला आरक्षणाचं एक बिल एकमताने संसदेने पास केलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही विनम्र विनंती करते की या क्षणी तुम्ही अंमलबजावणी करा. 543 मधील 33% महिलांना लगेच आरक्षण द्या. आम्ही पूर्ण त्यासाठी तयार आहोत. हे कालच करायला पाहिजे होतं, सुप्रिया सुळे म्हणाल्या. हे बिल प्रत्यक्षात महिला आरक्षणाचं नव्हतंच, तर ते डिलिमिनेशन मतदारसंघ पुनर्रचना बिल होतं. नारी शक्तीला 33% आरक्षण देण्यासाठी जे घटनात्मक बदल करायचे होते ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एकमताने केलेले आहेत. मग आता पुन्हा त्यावर चर्चा कसली? सरकारने अंमलबजावणीत टाळाटाळ का केली? त्यामुळे महिला आरक्षणाच्या विरोधाचा विषय येतोच कुठे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री संसदेतील चर्चासत्रात नव्हते. विधेयकात झालेले 2-3 बदल झालेले आहेत. ही क्रोनॉलॉजी माहीत असली पाहिजे. त्यावेळी असं ठरलं होतं, डिलिमिनेशन आणि सेन्सेस या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण सेन्सेस कुठला? जो येईल तो. मग भारत सरकारने शब्द दिला होता की सेन्सेस करणार. त्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा. मात्र जातीय जनगणनेसाठी सरकारकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणात बोललेले आहे. जर तुमचे सरकार आहे, मागणी झालेली आहे, जातीय जनगणनेसाठी तुम्ही हो म्हटलेले आहात, मग ती वेळेवर का सुरू केली नाही? कारण त्यांची हे करण्याची इच्छाशक्ती नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आणि त्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिला जाणाऱ्या Z+ दर्जाच्या सुरक्षेवर मोठा वाद निर्माण झाला आहे. या सुरक्षेसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याने तो संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. ही याचिका नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी दाखल केली आहे.
त्यांनी आपल्या याचिकेत स्पष्ट केले आहे की RSS ही नोंदणीकृत संस्था नसतानाही तिला सर्वोच्च स्तराची सुरक्षा दिली जाते. या सुरक्षेचा खर्च थेट करदात्यांच्या पैशातून केला जात असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत केंद्र सरकारचे गृह मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राज्य शासनाच्या वित्त विभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणावर 20 एप्रिल रोजी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार झेड+ सुरक्षेवर दरमहा सुमारे 40 ते 45 लाख रुपये खर्च होतो. हा खर्च करदात्यांच्या पैशातून केला जात असल्याने तो सार्वजनिक निधीचा गैरवापर असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा संदर्भ देत अशा सुरक्षेचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, मात्र काही राजकीय हालचालींमुळे तसं घडलं नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून ही निवडणूक स्पर्धात्मक बनवली असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारण पुन्हा तापलं असून विविध स्तरांवरती चर्चा रंगू लागलेत. पार्थ पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बारामतीत अनेकांची इच्छा होती की पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. काही उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मागे वेगवेगळ्या मागण्या असल्याचंही त्यांनी सूचित केलं. काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवलं गेलं असा त्यांचा आरोप आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान या निवडणुकीतून माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचं पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं. आम्ही निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत असं सांगत त्यांनी विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचंही त्यांनी मान्य केलं. सध्याच्या तीव्र उन्हामुळे प्रचार आणि मतदान प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सांगता सभेबाबतही पार्थ पवार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की सभेची तयारी जोरात सुरू असून स्थळाची पाहणीही करण्यात येते. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या विधानामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. महेश शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मला सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक दिली जाते. कोणत्याही कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिले जात नाही. त्यांनी असेही सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना ना फोन आला ना अधिकृत आमंत्रण मिळाले. हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे फोटो बॅनरवर दिसत नाहीत असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचबरोबर महेश शिंदे यांनी एक खळबळजनक सवाल उपस्थित केला. जिल्ह्यात शिवसैनिक आहेत तरी कुठे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करत पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर बोट ठेवले. त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक शिवसेना नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका झाली आहे. साताऱ्यातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे संकेतही या वक्तव्यामुळे मिळत आहेत. त्यामुळे हा वाद केवळ वैयक्तिक न राहता संघटनात्मक पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.